हॅलो, नमस्कार. मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या अजून एका आगळ्या वेगळ्या नवीन भरपूर अशा नवीन गोष्टींनी भरलेल्या मध्ये. तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, ही रिक्वेस्ट आहे माझी. कारण ना मी भरपूर ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच अशा गोष्टी दाखवलेल्या आहेत ज्या मी आतापर्यंतच्या माझ्या कुठल्याच व्हिडिओमध्ये दाखवलेल्या नाहीत ना, प्रयत्न पण केलेला नाही. कारण ना आपण नेहमी बायका कसं असतं, कम्फर्ट झोनमध्ये राहायला आपल्याला आवडतं. नेहमी आपल्या कम्फर्ट झोनमध्येच आपण राहतो. तर त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन मी काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर निघत नाही तोपर्यंत आपण सक्सेस मिळवूच शकत नाही. हे माझा स्वतःचा म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे बरं का, मला दुसऱ्यांचं माहीत नाही, पण मला असं वाटतंय. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर सकाळ छान सुरुवात माझी झालेली आहे आणि चहा तर लागतोच. एनर्जी ड्रिंकच आहे ते. माझी एनर्जी ड्रिंकच म्हणते मी. खरं तर सगळे ओरडत आहेत चहा पिऊ नको वगैरे. कारण मग म्हणतात, मम्मी तू इतका योगा व्यायाम करून मग काय उपयोग, चहा पितेस म्हणून. पण सोडण्याचा खूप प्रयत्न करते आहे बरं का मी, आणि सोडणारच आहे. थोडा खूप कमी केलेला आहे. साखर पण खूप कमी केलेली आहे आता. पण थंडी आहे ना आणि आपल्याला खूप दिवसापासूनची सवय आहे, तर हळूहळू जाईल. बघू आता. पण नियम तो नियम. आता मी दररोज स्वतःला ना एक दररोज, जसं की मी मागे पण माझ्या व्हिडिओमध्ये बोललेले आहे की दररोज काहीतरी नवीन करण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे. तेव्हाच आपण काहीतरी नवीन शिकू शकतो किंवा करू शकतो. तर मी बऱ्याच गोष्टी स्वतःला बरं का, मी दुसऱ्याला कोणाला सांगत नाही. माझं जे मी जगते, जे मी आता सध्या मी करते, तेच मी फक्त तुमच्याशी शेअर करते आणि माझ्यामध्ये काय बदल आलेत तेच मी तुम्हाला सांगत असते. तर मी बऱ्याच गोष्टी नवीन दररोज करत असते, शिकत असते. आणि बरेच आता दिवस झालेत मी योगा व्यायाम करते ना, तर त्याच्यामुळे पण मला भरपूर फरक पडलेला आहे. दिवस पण माझा खूप छान जातो. तर सकाळी योगा व्यायाम झाला, झाडलोट सगळी झाली आणि अंघोळ वगैरे झाली, चहा. आणि येते ना आमच्याकडे हैदराबादला एक दिवस आड पाणी येतं. एक दिवस येतं, नंतर एक दिवस येत नाही. मग असं एक दिवस आड करून येतं. मग त्याच्यामुळे मग मी सगळ्या घागरी वगैरे हे सगळं घासून ठेवलं होतं अगोदरच. मग हे सगळं मी आता पाणी वगैरे भरून घेऊन देवपूजा वगैरे करते. पाणी भरलं ना मग घर सगळं ओलं होतं, परत ते सगळं पुसायचं, मग देवपूजा, मग स्वयंपाक, असं सगळं माझं दिवसभर काही ना काहीतरी चालतच असतं. तो झाला. हे तर सगळ्या बायकांचं आहे. दिवसभराचं घरातलं रुटीन आपलं असतंच. काही ना काही शोधलं ना तर तुम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जर घर म्हटलं ना, काहीतरी निघणारच आहे. तुम्ही किती शोधा, कामही संपणारच नाही, निघतच जाणार आहेत. परंतु ह्या सगळ्या कामामधून पण वेळ काढला तर आपल्याला पण नवीन काहीतरी करण्यासाठी वेळ आपण नक्कीच काढू शकतो, असं मला वाटतंय. तर मी बघा ना, आता मी विचार केला नव्हता की मी एवढं सगळं करू शकते. तर करते, हळूहळू का होईना मी हे सगळं करते, वेळ काढते. तर बऱ्याच नवीन गोष्टी मी दररोज करते. तर त्याच्यातलाच एक भाग आहे हा यूट्यूब. पूर्वी मला काही यायचा पण नव्हता, एवढी हिंमत पण नव्हती. आणि स्वतःला इतकं यूट्यूबमध्ये दाखवायचं पण मला एवढं धाडस नव्हतं. पण म्हणतात ना, आता म्हणले ना मगाशी, तसंच कम्फर्ट झोनमधून बाहेर निघाल्याशिवाय काही होत नाही. आणि आपण केल्याने सगळं करू शकतो. करायचं म्हणलं तर काहीही करू शकतो, असं मला वाटतं. तर आता सध्या येतोय, आता बघा डिसेंबर चालू आहे ना, आता आपला सध्या डिसेंबर चालू आहे. तर सगळेजण न्यू इयर रेझोल्युशन म्हणून घेतात. आता रेझोल्युशन म्हणजे काय, आता हेच एक आपण ठरवायचं असतं, एक शपथप्रमाणेच समजा की मला हा नवीन वर्ष सुरू होतं आहे आणि हे मला माझ्या स्वतःमध्ये बदल करायचे आहेत, मला हे करायचं आहे, असं ठरवतात सगळेजण न्यू इयर दिवशी. न्यू इयर रेझोल्युशन काय घेतलं म्हणून. मागच्या वर्षी मी पण घेतलेला होता रेझोल्युशन, आणि खरं सांगू तुम्हाला त्याच्यापैकी मी अर्धा म्हणेन, जो मी विचार केला होता तो मी अर्धा तरी सक्सेस झालेलीच आहे, असं मला वाटतंय.
तर अजून एक मला माझ्या मनात असं आलं का, आपण न्यू इयर दिवशीच का रेझोल्युशन घ्यायचा? आपण दररोज रेझोल्युशन घ्यायचा, दररोज न्यू इयरच्या दिवशीच का ठरवायचं की मला स्वतःमध्ये हा बदल करायचा आहे, मला स्वतःला इथे बघायचं आहे, मला हे करायचं आहे, ते त्या दिवशीच कशाला ठरवायचं? आपण दररोज ठरवायचं, दररोज की आज मला हे करायचं आहे, आज मला ते करायचं, आज मला ही नवीन गोष्ट शिकायची आहे, आज मला ते करायचं आहे. तर आपण दररोज नवीन-नवीन काहीतरी केलो ना, तर हळू बघता बघता वर्ष निघून जाईल आणि आपल्यामध्ये कितीतरी चेंजेस येतीलच, असं मला वाटतंय. त्याच्यामुळे ना, आणि एकदाच एवढं मोठं काही प्रण घेऊ नका बरं का, मी हे एवढं मोठं पाऊल उचलणार, तर होणारच नाही, अजिबात होणार नाही. छोट्या-छोट्या प्रयत्नांनी, छोटे-छोटे प्रयत्न केले ना, तर स्वतःमध्ये खूप मोठा बदल होतो. आता उदाहरणार्थ सांगायला गेलं ना, तर आता जसं की माझ्या वयाच्या ताई मला बघत असतील, आता माझं वय म्हटल्यावर तेच 45 रनिंग आहे किंवा झालेलं पण असेल. तर आता माझ्या वयाच्या ताईंना असं असतं, बाई उठले, सकाळ झाली, आता झालं तेच दिवसभराचं काम, स्वयंपाक, झाडलोट, भांडी, हेच करायचं आहे बाई, दिवसभर काम सरना, किती काम आहे गं बाई, किती काम आहे. असं उठल्या-उठल्या आपल्या मनात पहिला विचार तोच येतो. मग विचार आला, कामाचा विचार आला, की कंटाळा आपोआप येतो त्याच्यामागे. मग कंटाळा आलं, की मग कामाला उशीर होत जातो. आता ह्या सगळ्या गोष्टी माझ्या घरचे जर ऐकत असतील ना, तर ते माझ्यावर हसतीलच. नक्कीच हसतील, कारण मी पण आळशीच आहे बरं का. मी म्हणत नाही मी खूप ॲक्टिव्ह आहे, मी खूप फास्ट काम करते. नाही, मी तर खूपच आळशी आहे. मला ना अजिबात लवकर होत नाहीत. मी खूप हळू काम करते. परंतु स्वतःमध्येच बदल करण्याचा मी इतका प्रयत्न करते ना, सकाळी दररोज म्हणते 5 वाजता उठायचं, पण उठते पण परत होतच नाही, असं होतंय. परंतु ना, हळू करत माझ्यामध्ये आता चेंजेस यायला लागलेत आणि मला स्वतःलाच ते जाणवायला लागलेत. म्हणूनच मी तुमच्याशी शेअर करते हे सगळं, की छोटे-छोटे बदल स्वतःमध्ये घडवत राहिले ना, की आता समजा जसं की काम आहे, घरचं खूप काम आहे. तर ते बघून आपण अगोदरच मनात हा विचार आणला, की बाई एवढे काम आहेत आणि मलाच करायचे आहेत. आता हे कधी करू? म्हणून असा विचार पहिलाच आणला, तर मग ते काम एक डोंगरासारखं, मोठ्या पहाडासारखं वाटायला लागतं आपल्याला. मग त्याच्यापेक्षा ना, नाही हे माझं घर आहे, हे माझं काम आहे आणि ते मीच केलं पाहिजे आणि तर हे मला करायचंच आहे, असं जर ठरवलं आपण, जर ही माझी फर्स्ट प्रायोरिटी माझं घरचं कामच आहे, असं जर आपण विचार केला ना, तर ते काम आपल्याला खूप इझी होत जातं आणि आपण कर क कर कधी बघा ना, आपण एकदम कुठलाही असो, घरातलं काम असो किंवा दुसरं असो, शिवणकाम असो, काहीही असो, जर आपण आवडीने तो करायला गेला ना, तर तो काम कधी होऊन जाईल आपल्याला कळणार पण नाही, आळस पण येणार नाही. असं त्याच्यासाठी ना, कुठलाही काम आवडीने करायचं. आता माझं घर बघताय, इतका पसारा आहे, किती जरी आवरला तरी तो काय संध्याकाळपर्यंत सगळा ह्या किचनपर्यंत माझ्या शिवणकामाचे धागे, चिंध्या सगळं जमा होतं. घर सगळं कचरा होतो. मग मी असाच कंटाळा करत बसले तर मग माझं काम कधी व्हायचं? म्हणून मी त्या आवडीने करते. आता जर मला समजा कधी कंटाळा आला, मी पण बाई आहे, मला पण येऊ शकतो कंटाळा, येतोच. मग मी काय करते, जेव्हा मला ना खूप सारे मोटिवेशन व्हिडिओ वगैरे ऐकायची, गाणी ऐकायची सवय आहे भरपूर. मग मी ती टीव्हीत लावते किंवा फोनमध्ये लावते आणि ते लावून देऊन मग मी काम करायला सुरू करते. तर खरं सांगते, माझं ना ते मला कळत पण नाही की माझं काम कधी झालं म्हणून. असं होतं. तर ज्या क्षणी आपल्याला असं वाटलं की ना, आता मला ह्या कामाचा कंटाळा आलाय, तर तुम्ही लगेच काहीतरी स्वतःला मोटिवेट करायचं, लगेच ऐकायला सुरू करा किंवा स्वतःला लगेच एनर्जी यायसाठी काही ना काही प्रत्येकामध्ये असतं बरं का. मला असं वाटते प्रत्येकाला कुठली तरी सवय असते जी त्याला एनर्जी देते. जसं की कंटाळा आला तर 1 कप चहा घ्यायचा किंवा बाहेर जाऊन 5 मिनिटं वॉकिंग करून यायचं, थंड हवा खायची. नाहीतर ज्यांना गाणी ऐकायची असतील त्यांनी असं प्रत्येकाला मोटिवेट होण्यासाठी काही ना काही सवय असतेच. तर तसं ते करायचं आणि आपण आपल्या कामाला लगेच लागायचं.
तर असं आपलं नेहमी ना थोडा जरी आपल्याला असं वाटलं की नाही आता मला आळस येतो, ह्या कामाचा कंटाळा येतोय, तर मग आपण लगेच तो विचार सोडून आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे ना त्या गोष्टीचा विचार करायचा आणि आपण आपल्या कामाला लागायचं. तर अशा पद्धतीने आपण जर काम केलं ना तर आपल्या घरातलं काम पण पेंडिंग राहत नाही. आणि कधी झालंच तरी बाय चान्स आपल्याला खूपच कंटाळा आला, नाही करू वाटलं, तर काही हरकत नाही. आपलंच घर आहे ना, कोण आपल्याला येणार आहे का? सोळावर थोडी ना उभं केलेलं आहे की तुम्ही हे केलंच पाहिजे आणि ह्या वेळेत तुमचं झालंच पाहिजे, असं काही नाही. जेव्हा आपल्याला कधी जास्तच कंटाळा आला तर थोडा रिलॅक्स करायचा आणि नंतर उठून परत थोडा वेळ जरी आपण त्यावेळेला रिलॅक्स केलं ना की आपण नंतर दुसऱ्या दुप्पट जोमाने, दुप्पट उत्साहाने आपण परत कामाला सुरुवात करू शकतो. तर असं असं असतं. तर मला हेच सांगायचं आहे, वर्ष संपत आलेलं आहे, लास्ट डिसेंबर महिना आहे. सगळ्यांनी काय काय ठरवलेलं असेल किंवा झाले नसतील कोणाचे कामं, पण मला हे करायचं होतं पण ह्या वर्षी झालेच नाही, असं जर वाटत असेल तर काही हरकत नाही. वर्ष जरी गेला तरी दिवस हे दररोज नवीन येतच राहतात आपल्या आयुष्यामध्ये. तर आपण दररोज काही ना काही विचार करायचा आणि त्याला लगेच सुरुवात करायची. बघा, चांगलं काम करण्यासाठी कधीच वेळ बघायचा नाही, काळ बघायचं नाही. जेव्हा आपल्या मनात कुठला विचार आला ना की मला हे करायचं आहे, तेव्हा आपण लगेच त्या कामाची सुरुवात केलीच पाहिजे. तर वेळ ना इतका इम्पॉर्टंट आहे, वेळेचे इम्पॉर्टन्स त्यालाच विचारा ज्याच्याकडे वेळ नाही. तर त्याच्यासाठी ना वेळेला महत्त्व दिलंच पाहिजे. फालतूमध्ये इकडे तिकडे बसून ह्यांचे त्यांचे बोलण्यापेक्षा, निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा काहीतरी नवीन, दररोज नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. करण्यासारखं भरपूर आहे बरं का, भरपूर हे. आता तरी मी सांगते, बायकांना हो, कुणालाही हो, करायला भरपूर गोष्टी आहेत, शिकण्याला भरपूर गोष्टी आहेत. फक्त ती इच्छा पाहिजे आणि करण्याची आपल्याला आवड पाहिजे, तर आपण काहीही करू शकतो. तर विचार पण महत्त्वाचे आहेत. आपले विचार कसे आहेत? विचार जर आपले सकारात्मक असतील, जर आपण कधीच कोणाचं वाईट चिंतन करत नसेल, तर सगळ्यांचं नेहमी चांगलाच विचार करत असलं ना, तर आपल्याला पण आपल्या आयुष्यात काहीतरी करण्याचे ते मार्ग आपोआप भेटत जातात, लवकर भेटतात. आणि निगेटिव्ह जर विचार करत बसलो ना, जर आपल्याला कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही, कोण पुढे गेलेलं बघवत नाही, आणि किंवा आपले जर कोणाचाही आपण जर वाईट विचार करत बसलो ना, तर आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे पडण्याचे मार्ग भेटण्याला खूप कष्ट लागतं. मग खूप भेटतच नाहीत. कारण मग आपलं डोकं फक्त व्यर्थ विचारांमध्ये आणि इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये ह्याच्यामध्येच जेव्हा आपलं डोकं असतं, तेव्हा आपली प्रगती होणारच नाही. आपण तर आपल्यासाठी मार्ग कशा शोधणार मग? त्या डोक्यामध्ये जागा तर पाहिजे ना आपल्याला काहीतरी करण्यासाठी. त्याच्यासाठी विचार पण खूप महत्त्वाचे आहेत आयुष्यामध्ये. तर नेहमी सगळ्याचं चांगलंच विचार करा, सगळ्याचं चांगलंच होऊ दे असा विचार करा. जर खरंच तुम्हाला असं वाटते की मला पण काहीतरी करायला पाहिजे, किंवा मला आता खूप टेन्शन आलेलं आहे माझ्या आयुष्यात, हे टेन्शन आहे, ते टेन्शन आहे, मला घरातलं हे टेन्शन आहे, काही मार्गच सुचत नाही, तर ना मी जे ऐकते ना, मी खूप दिवसापासून ऐकते आणि मला खूप मोटिवेशन भेटतं. ते एक आहे जीवनविद्या म्हणून. जीवनविद्या एक यूट्यूबवर तुम्हाला भेटून जाईल. ते खूप छान आहे. प्रल्हाद दादा आहेत ते, सद्गुरू प्रल्हाद दादा म्हणून. त्यांचे इतके मोटिवेशन व्हिडिओज आहेत ना, ते तुम्ही ऐका. तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात मार्ग भेटणारच आहे. ते इतकं छान सांगतात. आपल्या विचारांनी आपलं आयुष्य कसं बदलतं हे ते सांगतात. त्यांचे व्हिडिओज तुम्ही नक्की ऐका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न सोडवण्याकरिता मला वाटतं तो एक मार्ग खूप चांगला आहे. अजून मी बरेच असे व्हिडिओ ऐकते. तर म्हणतात विचार बदला, आयुष्य बदला, असं आहे. तर चांगल्या विचारांची जोपासना तीच ईश्वराची खरी उपासना. तर तुम्ही वाईट विचारांची जोपासना करत असाल तर तुम्ही दैत्याची उपासना करता, असं सद्गुरू वामनराव पै म्हणतात. तर विचार बदला, आयुष्य बदला.
खूप सुंदर त्यांचे विचार आहेत. मला वाटते तुम्ही नक्की त्यांचे व्हिडिओ ऐका. ज्यांना कोणाला आपल्या आयुष्यात काहीतरी करायचं असेल त्यांनी त्यांचे व्हिडिओ नक्कीच ऐकायला पाहिजे. मला तर माझ्या आयुष्यात खूप सारे मार्गदर्शन त्यांच्याकडून भेटलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. तर चला सगळे मिळून नवीन सुरुवात करूया. आणि माझ्यासोबत तुम्ही सगळेजण पण एक रेझोल्यूशन घ्या की आजपासून आपल्या आयुष्यात दररोज काहीतरी नवीन बदल करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि दररोज स्वतःला एक पाऊल पुढे घेऊन जाऊया, कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि माझा प्रयत्न कसा वाटला. मी थोडं का होईना स्वतःला, म्हणजे मी इतकी काही परफेक्ट नाही आहे यूट्यूबमध्ये, तरी मला जसं जमलं तसं मी प्रयत्न करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.